नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आता आपण किराणा घ्यायला जातोय. मेन म्हणजे आज कंपनीची पगार झाली मित्रांनो. सकाळी 7 वाजताच मेसेज आला. चला म्हटलं पहिले किराणा भरून घेऊ म्हटलं आपण, कारण की घरामध्ये ते गहू, तेल, तांदूळ सगळंच संपलं आहे मित्रांनो. तर आज महिना अखेर येऊन गेला आहे. चला म्हटलं आधी किराणा वगैरे भरून घेऊ म्हटलं आपण, कारण की काय म्हटलं ते 50 रुपयाचा मागवा, 100 रुपयाचा मागवा, त्याच्यापेक्षा म्हटलं किराणाच भरून घेऊ. आणि किराणा तर म्हणजे किराणा मला बरोबर 4,300ला जे मागच्या महिन्याचं बिल बाकी होतं ना मित्रांनो, ते मी पे करून दिलं आहे. आणि आत्ता जे होईल ना ते पुढच्या महिन्यात पे करणार आहे मित्रांनो. तर आम्ही किराणा असा भरतो. चला तर आता आपला जे काय ते किराणा वगैरे भरून झाला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर गायत्रीने फोन केला की ते ब्लिचिंग काय असतं ते घेऊन या, म्हणजे ते कपडे धुवायचं. म्हटलं ठीक आहे. ते पावडर नाही मित्रांनो, ते लिक्विड घेतलं आहे ते ब्लिचिंगचं. ते कपड्यांवर काय डाग लागले असतात ते कपडे, ते ब्लिचिंग घेऊन घेतलं. त्याच्यानंतर गायत्री बोलले की येताना मला गजरा वगैरे घेऊन या. म्हटलं चल, बायकोला आयुष्यामध्ये अजूनपर्यंत गजरा काय ते गुलाबचं फूल नाही घेऊन गेलो आहे. तर चला म्हटलं तिला ते गजरा काय ते गुलाबचं फूल पगार झाली जे म्हटलं तर घेऊन जाऊया म्हटलं तिला गजरा आणि गुलाबचं फूल म्हटलं. कारण की एवढ्या 3 वर्ष झालीत लग्नाला, 3 वर्षात नाही पहिल्यांदा गायत्रीला ते गजरा आणि गुलाबचं फूल घेऊन जातोय. ते पण समोर डोळ्यांना दिसलं. तर चला म्हटलं घेऊन जाऊ, गायत्री पण आपले खुश होऊन जाईल. चला आता ते जाता जाता ते त्रिशूला पण आपलं नारळ पाणी घेऊन जायचं आहे. थंडीचे दिवस चालू आहेत, परत ते आईस्क्रीम वगैरे घेण्यापेक्षा म्हटलं नारळ पाणीच घेऊन जाऊ. जास्त काही नाही, ते 40 रुपयाचं नारळ पाणी घेऊन चाललो. इथं समोरच नाश्तावाला होता, पण नाश्ता नको, पण आपल्याला घरी तर मिसळपाव खाऊन झालो होतो मी. तिकडे ते रस्त्याची वगैरे कामं चालू आहेत. त्याच्यानंतर चला मित्रांनो आता जाऊया घरी. ते काय बोलतात ते भाजीपाल्याचे पण काय पैसे बाकी होते, ते पण त्याचे देऊन दिलेत मित्रांनो. 350 रुपये बाकी होते. चला तर आता जाऊया आपण घरी. चला मित्रांनो, आता आलो घरी. हे बघा, थोडासा सामान घेऊन आलो आहे. म्हणजे काय नाही, ते ब्लिचिंग वगैरे काय ते गजरा, नारळ पाणी. काय त्रिशू, नारळ पाणी पिशील ना तू? हां थांब, मम्मीला काढायला सांगतो. हे घे गायत्री, हे नारळ पाणी काढून दे तिला. काय आलं हे? ते ब्लिचिंग बघता तेच आहे का गायत्री? तू पिशवीतलं सांगत होती ना? ते पिशवीमधलं नाही आहे, त्याने ते कॅनमध्ये दिलं आहे. हे बघे, हेच आहे ना? हा हेच आहे ना गायत्री? हेच ते पिशवीमध्ये टाकलेलं असतं ना? हे 40 रुपये बरोबर आहे ना? मग ठीक आहे ना, तो कॅन आहे ना, पूर्ण कॅन टाकायला लागतो का तो? हा मग तुला ते 1 महिना जाईल ना गायत्री ते. पण काय डाग वगैरे राहिला तेव्हाच निघतात ना ते. अच्छा, चला मित्रांनो, आज तर तुम्हाला सांगितलं ते हा मलाईवाला नव्हता तेव्हा, तर म्हटलं ठीक आहे ते पाणीवाला देऊन दे म्हटलं. अच्छा, काय आलं त्रिशू? स्ट्रॉ? नारळ पाणी प्यायचं? 2 आणलेत ना. तिला 5 सांगितलेत मी. तिला म्हटलं 50 रुपयाला द्या 5. ते बोलते नाही, 15 रुपये प्रमाणे येतील म्हणजे. हा नाही, दुसरी नव्हती मग. नाही ती नव्हती मग, बारीकवाली नव्हती म्हणून तर हे घेऊन आलो गायत्री. चला मित्रांनो, आज कंपनीची आपली पगार पण झाली. तर त्या निमित्ताने गायत्री बोलली की मला गजरे पण घेऊन या. म्हटलं चल, बायकोला काय घेऊन नाही गेलोय, तर आता गजरा वगैरे घेऊन जाऊ म्हटलं तिला. पगार पण झाली मित्रांनो आज. तर खूप बरं वाटलं आज. कारण की पैसे संपले होते मित्रांनो सर्व. हा मम्मीकडे दे ना, मम्मीकडे. नाही मी नाही, मम्मीकडे दे. मम्मी चाकूने काढून देईल ना ते नारळ पाणी. नाही, फ्रीजमध्ये ठेव ना, नाही तर हा नंतर फ्रीजमध्ये ठेवून दे. तर तेच मित्रांनो, बघा महिना अखेर आला, सगळे पैसे पण संपले होते. ते यूट्यूबचे पण पैसे आले, ते सगळे पण इकडे वाटण्यात गेलेत. परत आम्ही ते लहान ताई वगैरे कडे गेलो, तिकडे गेलेत आमचे पैसे. म्हणजे काय समजलं नाही मित्रांनो, पैसे कुठे गेलेत, काय गेलेत. ते पैसे जसे आलेत ना तसे गेलेत मित्रांनो. तर त्रिशू तेव्हा ते काय खेळते, स्ट्रॉ सोबत खेळते. तेच आता कंपनीची पगार झाली तर एवढं आपण 30 दिवस काम करतो. त्याच्यानंतर जे काय थोडीफार पगार आहे ती आली मित्रांनो. तर अजून घर भाडं द्यायचं बाकी आहे. ते किराणावाल्याचे दिलेत, काय ते भाजीपाल्याचे बाकी होते ते दिलेत. आणि बाकी आज छोटा मोठा सामान घेऊन आलो. म्हणजे अजून देणं बाकी आहे मित्रांनो. तोपर्यंत अर्धी पेमेंट, अर्धी नाही म्हणजे पूर्ण संपून जाते. थोडेफार पगारचे बाकी असतात मित्रांनो, फक्त ते महिना काढायला लागतो. तर ठीक आहे, निघून जातो महिना, तसं काय नाही. देवाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने व्यवस्थित चाललंय मित्रांनो, ते खूप महत्त्वाचं आहे. मुंबईसारख्या सिटीमध्ये राहणं पण एवढं काही सोपं नाही आहे. आपण विचार करतो तेवढं पण सोपं नाही आहे. ठीक आहे, जाऊ द्या, ती गोष्ट वेगळी झाली. कंपनीची पण पगार झाली आपली.
तू ठेवली ना आता, तू कुठे ठेवली? चला ठीक आहे मित्रांनो, चला आज गायत्री पगार झाली, मग आज मग काय करायचं? काय पगार झाली संध्याकाळपर्यंत संपून जाईल हा. सगळं देणं लेणं करून तेच. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय मित्रांनो. त्रिशू बाय बाय कर. बाय बाय.